नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. माझी तर सर्वांना ओळखच आहे की मी चाटे बळीराम, माझं गाव चिखली, तालुका अहमदपूर. आणि आता आपण आलेलो आहोत की शलमाव ह्या गावी. प्रल्हाद मुंडे हे शलमावचे राहणार हे जे शेतकरी आहेत, आपण हे शेतामध्ये जे आलो, हे शेतकऱ्याचं नाव आहे प्रल्हाद मुंडे. ते शलमावचे राहणारे आहेत. आणि आता आपण आलेलो आहोत ते आहे की हे कांद्याचं पीक किती जबरदस्त आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की पूर्णतः हे पाऊण एकरचा कांदा आहे या वरामध्ये. आणि परत हे माझ्या तुम्ही हातामध्ये पाहू शकता की किती नंबर एक असे कांदे सगळे एका साईजमध्ये पूर्णतः सगळे कांदे आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की दुसरे पण कांदे तुम्ही पाहू शकता की किती नंबर एक असा रिझल्ट आलेला आहे. परत तेव्हा पाहू शकता की आपण कशा पद्धतीनं कांदा आलेला आहे की पूर्णतः ज्या त्या कांद्याची जर साईज बघायला गेलं तर जे ते कांदा हा सेम साईजचा आहे. आणि ह्या कांद्याला पूर्णतः आता 2.5 महिने पूर्ण झालेला आहे. आता कांदा काढायला आलेला आहे. आणि ह्या कांद्याला आपण मी एम लाईफस्टाईलचं काम करतो, त्याच्यामध्ये इंडिया ॲग्रो ही आपल्या शेतीसाठी आपण जे शेतामध्ये वापरतो किंवा सेंद्रिययुक्त औषधं, आणि त्या औषधामध्ये आपण जे इंडिया ॲग्रोचं प्रोडक्ट वापरलेलं आहे ह्या कांद्यासाठी, की इंडिया ॲग्रोचं ग्रो मॅजिक ॲडव्हान्स, किंवा हे काय काम करतं तर पांढऱ्या मुळा वाढविणं, आणि जे आपल्या पिकाचा जे फळाची साईज, परत फळाची साईज, फुलं जास्तीत जास्त काढणे, कांद्याची साईज मोठी करणे, हे ग्रो मॅजिक इतकं जबरदस्त आहे की भारतामध्ये सगळ्यात नंबर 1चं हे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आहे. आणि आपल्या इंडिया ॲग्रोचं तर ह्या शेतकऱ्यानं हे कांदा काढायचं ठरविलं. आणि आपण ह्या शेतकऱ्याला किंवा सांगितलं की हे तुम्ही जबरदस्त आपल्या ग्रो मॅजिक आणि भूअस्त्राचा त्यांनी वापर ह्या कांद्यासाठी केलेला आहे. आणि त्या पद्धतीनं किंवा हे कांदे काढण्यापेक्षा एकदा तरी वापर करा. त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्यानं ही एक आपलं ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आणि भूअस्त्राचा वापर केल्यामुळं असा नंबर 1 असा छान असा रिझल्ट आलेला आहे कांद्याला. आणि पूर्णतः हे वावर एकदम नंबर 1 आहे आणि कांदा काढायला आलेला आहे. तर जास्तीत जास्त आता तुम्ही पण ह्या ग्रो मॅजिक ॲडव्हान्स आणि भूअस्त्राचा वापर जास्तीत जास्त करा. का तर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि विषमुक्त शेती ही करणं गरजेचं आहे. आणि आपल्या देशाचा शेतकरी जर चांगला राहिला तरच आपण निरोगी राहताल आणि शेती पण निरोगी राहील. आणि जास्तीत जास्त तुम्ही पण याचा वापर करा. धन्यवाद.